नमस्कार, शब्दवाणी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण सिंदखेड राजा शहराचे शेतकरी मित्र मान्य दिलीपभाऊ चौधरी यांना आपल्या चॅनलमध्ये आमंत्रित केले आहे। आमंत्रित करण्याचे मुख्य कारण म्हणजे सिंदखेड राजा शहराच्या विकासासंदर्भात आपल्याला त्यांच्याशी खास चर्चा करायची आहे। त्यासाठी आपण त्यांना आज आमंत्रित केले आहे। नमस्कार सर। नमस्कार सर, आपले आमच्या न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे। नमस्कार सर, आज सिंदखेड राजा शहरामध्ये आपले राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये खूप नाव निघत आहे व जनतेमधून नगराध्यक्ष पदाची चर्चा पण आहे। तर सर, याबद्दल आपण काय सांगाल? हिंदी मध्ये एक म्हण आहे, जिंदगी उसी की होती है जो औरों के लिए कुछ करे, वरना अपने लिए तो हर कोई जीता है। स्वतःसाठी प्रत्येक जण जगत असतो, परंतु माणसानं दुसऱ्यासाठी सुद्धा जगावं। या सामाजिक वृत्तीप्रमाणे गेल्या 2 वर्षापासून समाजासाठी काही काम करणं माझं आहे, चालू आहे। त्यामुळं कदाचित जनतेला वाटत असेल की आपला लोकप्रतिनिधी सुद्धा असाच असावा, म्हणून चर्चा करत असतील। सर, सिंदखेड राजा शहरामध्ये राजकीय क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो, आपले खूप नाव निघत आहे। सर, चर्चा अशी पण आहे का सिंदखेड राजा शहरामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविणार का? याबद्दल आपण काय सांगणार? नाही, निवडणूक लढवणे किंवा राजकारण करणे हा माझा हेतू नाहीये। राजकारण हे संविधानिकरित्या घडवून आणणे हा माझा उद्देश आहे। त्यासाठी सर्व गावकऱ्यांना एकत्र करणे हे माझे ध्येय आहे। सर्व गावकरी एकत्र येऊन, सर्वांना एकत्र येऊन जणी गावातून 17+1 18 असे लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे आहे की जो सुशिक्षित असेल, प्रामाणिक असेल, एकनिष्ठ असेल, सामाजिक जाणीव त्यांच्यामध्ये असेल आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची ओळख असेल। म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयापासून कलेक्टर कार्यालयापर्यंत सर्व कार्यालयाची त्यांना माहिती असेल। अशा लोकप्रतिनिधींना जर आपण संधी दिली तर गावच्या विकासाला ते खूप सोपे जाईल। आणि या लोकप्रतिनिधीमध्ये काही इंजिनियर्स असायला पाहिजे, कोणी डॉक्टर असायला पाहिजे, कोणी सीए असायला पाहिजे, कोणी अनुभवी राजकारणी असायला पाहिजे। कारण या माध्यमातून विकासाला चालना ही चांगल्या प्रकारे मिळत जाईल। सर, आपला सिंदखेड राजा शहर ऐतिहासिक आहे, मा जिजाऊ मासाहेबांचे जन्मस्थान आहे। पण आपल्या शहरामध्ये सर एक पण मेडिकल कॉलेज नाही, पॉलिटेक्निकल कॉलेज नाही, इंजिनिअरिंग कॉलेज नाही। याबद्दल आपले काय मत आहे? याविषयी सांगायचं म्हणलं तर आपल्या शहरामध्ये जे उच्च लेवलचे लोकप्रतिनिधी असतात, उदाहरणार्थ आमदार असो, खासदार असो, हे काम या लोकांचे आहे। आणि या लोकांची भूमिका ही मातृतीर्थ सिंदखेड राजा हे गाव विकसित व्हावं अशी अजिबात नाही। त्यामुळं या ठिकाणी ते कोणताही असे कॉलेज किंवा MIT सारखे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करत नाही। यासाठी भूमिका ही गावातील नागरिकांनाच घ्यावं लागेल। गावातील नागरिक जेव्हा एकजूट होतील, सर्व एकजूट होऊन आपले विचार व्यक्त करतील, विचार मांडतील, त्यावेळेस कुठेतरी लोकप्रतिनिधी हे जागृत होऊन चांगली विकासाची कामे या सिंदखेड राजामध्ये होतील। सर, नागरिकांना प्रश्न असा पडतो का सिंदखेड राजा शहराचा विकास का होत नाही? म्हणजे नेते पण मोठे जे नेते आहेत ते घोषणा करतात, कोट्यावधीचे पॅकेज येतात, पण हे नेमकं कोट्यावधीचे पॅकेज येतात पण हे कोट्यावधी जातात कुठं? विकास तर काही होत नाही। याबद्दल आपले काय मत आहे? या लोकशाही देशामध्ये उमेदवार आणि मतदार यांनी राजकारणाचं समीकरणच बदलून टाकलेलं आहे।
त्यामुळं विकास हा रखडलेला आहे. शाश्वत गाव निर्माण करण्यासाठी मतदाराची गरज असते, परंतु मतदार हा पैसा घेऊन मतदान करत असल्यामुळे तो विकासाला अडथळा निर्माण करत आहे. आणि पैशाची वाटप करून पैशाच्या रणधुमाळीत निवडून आलेला उमेदवार हा खर्च झालेला पैसा वसूल करण्याच्या नादात गावच्या विकासाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळं आपला हा विकास, सिंदखेडराजाचा विकास म्हणा, बऱ्याच आपल्या महाराष्ट्राचा विकास म्हणा, हा जवळपास रखडलेला आहे. सर, सिंदखेड राजा शहराचा विकास करायचा असेल आपल्याला, तर तो कोणाच्या मदतीने होईल असं आपल्याला काय वाटतं? विकास हा अर्थात नवयुवकांच्या मदतीने चांगल्या प्रकारे होईल. कारण नवयुवक ही राष्ट्राची संपत्ती आहे. नवयुवकांच्या नेतृत्वाने आणि कर्तृत्वाने देश घडत असतो. म्हणून या नवयुवकांनी विकासाच्या कामासाठी हा हातभार लावायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या घराचा जरी विकास केला नवयुवकांनी, तरी तो आपल्या गावाला, आपल्या तालुक्याला, आपल्या जिल्ह्याला, आपल्या राष्ट्राला विकासाचा बळ देणारा असतो. म्हणून विकासामध्ये नवयुवकांची भूमिका ही चांगली आहे. आणि सिंदखेड राज्यातील नवयुवकांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा, जेणेकरून आपल्याला राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊंचं हे जन्मस्थान गाव आहे आणि हे ऐतिहासिक गाव एक आदर्श योजनेप्रमाणे आदर्श गाव आपण निर्माण करू शकतो, होऊ शकतं. त्यासाठी या नवयुवकांनी पुढे येऊन मदत करायला पाहिजे किंवा स्वतःहून पुढाकार घ्यायला पाहिजे. सर, आपण शेतकऱ्यांसाठी विविध आंदोलन करता, निवेदन देता, शासनापुढे आपण त्यांचे मागण्या मांडत आहे. सर, भविष्यामध्ये शेतकऱ्यासाठी आपल्या डोक्यात काही योजना आहे का? शेतकऱ्याला उत्पादन शुल्काच्या तुलनेने शेतमालाला अजिबात भाव नाही. त्यामुळे शेती व्यापार हा खूप घाट्यात चाललेला आहे. मग शेती व्यापार हा घाट्यात आणण्यासाठी शासन तर पुढाकार घ्यायला तयार नाहीये. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेने थोडाफार पुढाकार घेतला तर त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल. उदाहरणार्थ बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्था, बऱ्याच खेड्यामध्ये ग्रामपंचायतने शेतकऱ्यांचा खर्च कमी होण्यासाठी डिझेलवर अवजारे, रोटा असन, पेरणी असन, नांगरणी असन, कोळणी असन, हे अवजारे डिझेलवर सुरू केलेले आहे. तेच आपल्या सिंदखेड राज्यामध्ये नगर परिषदेने जर राबवलंय तर शेतकऱ्याचा उत्पादन खर्च त्या ठिकाणी कमी होईल. आणि त्याचं उत्पादन वाढवण्यासाठी जर आपल्या शहरातील नाल्या ह्या सिंचनयुक्त जर बनवल्या तर निश्चितच आपल्या सिंदखेड शहरामध्ये कमीत कमी आजूबाजूला 10 किलोमीटर पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या विहिरीला मुबलक पाणी उपलब्ध होईल. त्या पाण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्याला कुठेतरी त्याचा फायदा हा निश्चित होईल. आणि हा पुढाकार जर नगर परिषदेने घेतला तर ते निश्चित राबवू शकतो आणि ते भविष्यात घ्यायला पाहिजे. सर, शहराच्या विकासासाठी आपल्याकडे काही विजन आहे का? मातृतीर्थ सिंदखेड शहराच्या विकासासाठी पुढाकार घ्यायचा असेल तर शेती विकास, शहरी विकास आणि औद्योगिक विकास या 3 मुद्द्याचा पुढाकार घेऊन आपण या सिंदखेड राज्यातील दारिद्र्य, आर्थिक विषमता आणि बेरोजगारी निश्चितच आपण या ठिकाणी दूर करू शकतो. शेती विकासच्या बाबतीत मी तुम्हाला थोडंसं सांगितलेलं आहे. शहरी विकासाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर शहरामध्ये लोकांच्या अपेक्षा खूप कमी आहे. शहरांचा विकास करायसारख्या खूप काही गोष्टी आहेत, परंतु शहराच्या विकासासाठी जनतेला पाणी, रस्ता, नाल्या व्यवस्थित, आरोग्य, शिक्षण हे एवढ्या जरी सुविधा मिळाल्या
तर जनतेला याच्या पलीकडे जनतेची अपेक्षा नाही आणि ह्या पाचही सुविधा आपल्या या सिंदखेड राज्यामध्ये नाही. शिक्षण सुविधा नाही, शिक्षण सुविधामध्ये पट्ट्याबोल झालेला आहे. बरेचसे विद्यार्थी आपल्या बाहेर शिक्षणासाठी जात आहेत. अजूनही शिक्षणामध्ये सुधारणा केली तर चांगल्या प्रकारे होऊ शकतं. सिंदखेड शहरामध्ये रोडची व्यवस्था नाही, नाल्याची व्यवस्था नाही, जनतेचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. एकंदरीत संपूर्ण शहरांचा विकास कसा होईल याच्या अपेक्षेने याची अपेक्षा जनता करत आहे. परंतु आता ही जनतेची अपेक्षा केव्हा पूर्ण होईल? ज्या वेळेस ही जनता एकजूट होऊन कुठेतरी संघर्ष करेल त्याच वेळेस सिंदखेड राज्याचा विकास हा चांगल्या प्रकारे होईल. सर, शेती विकास, शहरी विकास, औद्योगिक विकास ही कामे पूर्ण करण्यासाठी आपण भविष्यात कोणाची मदत घेणार का? यासाठी नवयुवकांचीच मदत लागणार आहे आणि त्यांची मदत ही मिळायला पाहिजे. सर, विकास कामासाठी नवयुवक तुम्हाला मदत करेल असे वाटते का? निश्चित करेल. सर बोला. निश्चित मदत करेल, कारण या नवयुवकांना, जनतेला माहीत आहे की मी काय करू शकतो. त्यांना माहित आहे की दिलीप चौधरी हा खूप गरिबीतून निघलेला आहे. गरिबीची जाण आहे आणि गरिबीची जाण असणारा हा कधीही देशाचा, गावचा, विकासाचा विचार हा चांगल्याच प्रकारे करतो. मी या सिंदखेड राज्यामध्ये एवढी गरिबी अनुभवलेली आहे, माझ्या एवढी गरिबी महाराष्ट्रात कुणी अनुभवलेली नसेल. मी एवढा गरीब असूनही मी माझं गरिबीचं कारण सांगून मी माझा प्रामाणिकपणा, माझा स्वाभिमान, माझी निष्ठा कधीही कमी होऊ दिली नाही आणि पैशासाठी कधीच विकल्या गेलो नाही. आणि हे ध्येय समोर ठेवून आज जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून मैदानात उतरलेलो आहे. त्यामुळं नवयुवकांना याची जाण आहे, जाणीव आहे आणि नवयुवकांना सोबत घेऊन शहरांच्या विकासासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि माझी इच्छा आहे की शहरामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये नवयुवकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन लोकप्रतिनिधित्व या जनतेला चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न करावा. सर, माझा प्रश्न आहे, प्रामाणिकपणे व निस्वार्थीपणे काम करणारे लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी काय करावे लागेल? शाहू आंबेडकरांच्या विचारांचे लोकप्रतिनिधी आपल्याला निवडून द्यावे लागते. आज आंबेडकरच्या विचाराचे आहे, महात्मा फुलेंच्या विचाराचे आहे, सावित्रीबाई फुलेंच्या विचाराचे आहे, अण्णाभाऊ साठेंच्या विचाराचे आहे, अहिल्याबाई होळकरांच्या विचाराचे आहे. परंतु हे लोक दबलेले आहे, लपलेले आहे. इलेक्शन मध्ये पैसा वाटण्यासाठी त्यांच्याजवळ पैसा नाही, त्यामुळे ते जनतेचं नेतृत्व करू शकत नाही. आणि हे लोक दबलेले लपलेले असल्यामुळं आज चांगल्या प्रकारे विकास होण्यासाठी सुद्धा कुठेतरी आडकाठी निर्माण होत आहे. म्हणून प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची गरज आहे आणि ते फुले आंबेडकर लोकांची गरज आहे. असे लोक आहे आणि त्या लोकांना जनतेने निवडून द्यायला पाहिजे. सर, शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष हा कसा असायला पाहिजे? नगराध्यक्ष म्हणजे प्रथम नागरिक हा जनतेला सोबत घेऊन चालणारा असायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत त्यांनी जनतेला विचारलं पाहिजे. दर महिन्याला शक्य नाही, परंतु 3 महिन्याला एक नगरसभा ही आयोजित केली गेली पाहिजे. आपण मागच्या 3 महिन्यात गावासाठी काय केलं आणि पुढच्या 3 महिन्याचा आपला विकास आराखडा काय आहे, या 6 महिन्याचा लेखाजोखा हा दर 3 महिन्याला जनतेसमोर मांडला पाहिजे. म्हणजे जनतेचा कुठेतरी विश्वास निर्माण होईल आणि ज्यावेळेस जनतेचा विश्वास निर्माण होईल त्यावेळेस विकास हा चांगल्या प्रकारे होत राहील.
सर, शहराच्या जनतेपासून तुम्हाला काय अपेक्षा आहे? जनतेने लोक कल्याणकारी उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायला पाहिजे, परंतु जनता लोक कल्याणकारी उमेदवाराच्या पाठीशी उभे न राहता पैसे वाटप करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहते. म्हणजेच आपण आपलं मतदान विकतो. मतदान विकतो म्हणजे काय करतो? आपण आपला स्वाभिमान, आपलं इमान गहाण ठेवून त्या उमेदवाराला 5 वर्षाच्या लूटमारीसाठी सत्तेचे कुराण मोकळे करून देतो. म्हणजेच आपण आपल्या मुलांच्या भविष्याशी खेळतो. निवडणूक कोणतीही असो, ही नैतिकतेच्या आणि विकासाच्या बळावर व्हायला पाहिजे, परंतु नैतिकतेच्या आणि विकासाच्या बळावर न होता निवडणूक ही आपल्याला मतदान किती लागेल, त्यासाठी खर्च किती येईल, या गोळाबेजेवर होती. हे अत्यंत चुकीचं आहे, वाईट आहे. ही अपेक्षा जनतेकडून मला ही अपेक्षा आहे की त्यांनी प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे काम करायला पाहिजे, मतदान करायला पाहिजे. सर, आम्ही खूप काही प्रश्न विचारले सर आपल्याला. आपण एकदम योग्य पद्धतीने त्याचे उत्तर दिले. सर, आपले धन्यवाद. सर, शेवटीला आमच्या न्यूज माध्यमातून आपण जनतेला काय संदेश देणार? जनतेला माझा एक संदेश राहील, आपण जे मतदान करतो हे पैशावर आणि नात्या गोत्यावर न करता माणुसकीवर मतदान हे जनतेने करायला पाहिजे, असा मी या ठिकाणी जनतेला संदेश देणार आहे. जनता ही ज्यावेळेस मतदानाचा शेवटचा दिवस असतो, वर्षभर जनता ठरवून घेते आपल्याला कोणाला मतदान करायचं, परंतु शेवटच्या 12 घंट्यात 24 तासात त्यांची मानसिकता ही बदलून जाते आणि लगेच पैसे कोणाचे आले, दोघांचे पैसे, त्या ठिकाणी जनता इतकी प्रामाणिकपणा दाखवते, दोघांचे पैसे आले ते याला अर्धे त्याला अर्धे, एकाकडून 2000 आले एकाकडून 500 आले तर याला 3 मतदान याला 1 मतदान. ही जी भूमिका जनता बजावते ही अत्यंत लोकशाहीला घातक आहे, चुकीची आहे. हे असंच जर आपण करत गेलो तर उद्या आपल्या मुलाबाळांचं भविष्य धोक्यात आहे, उद्या आपलं लोकशाही धोक्यात आहे आणि निश्चितच हे असं जर चालत राहिलं तर आपण परत हुकुमशाही जाऊ. म्हणून जनतेला माझा एक संदेश आहे की कोणी पैसे दिले म्हणून मतदान करायचं, हा नातेवाईक हे म्हणून त्याला मतदान करायचं, मित्रांना सांगितलं म्हणून मतदान करायचं, ही चूक जनतेने अजिबात करू नये असा संदेश या ठिकाणी मी जनतेला देतो. तुम्ही सक्षम आहात, हुशार आहात, प्रत्येक जण सुशिक्षित आहे, तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की कोण कोणत्या क्वालिटीचा आहे, कोणाला मतदान करायचं हे तुम्हाला वैयक्तिक समजलं गेलं पाहिजे. आणि समजत नसेल तर 5 मिनिटं त्याच्यावर विचार करा आणि 1 वर्षात पाठीमागं तो कसा वागला, समाजासोबत कसा वागला, त्याच्या घरासोबत कसा वागला, आपल्यासोबत कसा वागतो, या सगळ्या गोष्टी त्याच्या आत्मसात करून मग मतदानाची दिशा ठरवा, असा संदेश मी या ठिकाणी आज सिंदखेडराजा जनतेला देतो. आणि मला खात्री आहे कमीत कमी एक वेळेस सिंदखेडराजा जनतेना पैसा दिला म्हणून मतदान करायची ही भूमिका बिलकुल त्यांनी काढून टाकावी आणि जनता यावेळेस काढून टाकेल. त्याच वेळेस कुठेतरी आपला सिंदखेडराजा हे विकासाच्या प्रगतीवर चालेल.